नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ज्या शेतकऱ्यांनी पहिली फवारणी जी घेतली असेल ह्युमिक चॅलेंजर व्हिटोको, जो 1 महिन्याचा 25 ते 30 दिवसाचा कापूस झाले असेल त्या त्या कापशीला ही पहिली फवारणी घेतली असेल. तसेच आता जो जे पीक आहे ते 50, 55, 60 दिवसात झाले असेल किंवा 45 ते 50 दिवसापर्यंत झालं असेल, तर त्या शेतकऱ्यांनी कुठं कपाशीला कुठंतरी 1-2 अशी फुलं दिसत असेल बघा. हे पहा इथं अशी फुलं दिसत असेल, 1-2 झाडावर आपल्याला फुलं दिसत असेल, तर त्या त्या म्हणजे जास्तीत जास्त पाते, फुलं आणि फांद्या लांबण्यासाठी आणि जास्तीत जास्त पाते लागण्यासाठी आणि झाडाची ग्रोथ होण्यासाठी, झाडाची वाढ घेण्यासाठी आपल्याला अत्यंत महत्त्वाची फवारणी म्हणजे आपल्याला जी जी फवारणी घ्यायची ती म्हणजे फ्लॉवर स्ट्रॉंग, चमत्कार, साप आणि त्यामध्ये तुम्ही कीटकनाशक कोणत्याही कंपनीचं चांगलं मावा, थ्रिप्स, तुडतुडे आणि अळीचा नायनाट करणारं तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी जर आपल्या पाण्याचं प्रमाण जर वापरत असाल, म्हणजे आपल्याला 20 आज बाजारामध्ये 15 लिटरचा पंप, 20 लिटरचा पंप, तर असे पंप आलेले आहे आणि काही पेट्रोल पंपांनी पण फवारणी केली जाते. त्यासाठी आपल्याला जे 15 लिटरच्या पंपाला आपण हे करतोय म्हणजे औषधाचं प्रमाण जे आपण फ्लॉवर स्ट्रॉंग घेणार आहे, त्यासाठी ते 25 ml घ्यायचं आहे. चमत्कार हे 5 ml घ्यायचं आहे आणि साप 25 ग्रॅम घ्यायचं आहे आणि कीटकनाशक जे काही प्रमाण सांगितलेलं असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. तर जर समजा कोणाचा पंप मोठा असेल तर पर ml त्याचं भागिले करायचं आणि जे म्हणजे बॉटलवर पण दिलेलं असतं का एका लिटरला किती ml औषध टाकायचं ते बघायचं आहे आणि तसं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे आणि आपल्याला ही फवारणी करायची आहे. हे अत्यंत घटक म्हणजे तुमच्या झाडांना जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी, जवळ पात्या लागण्यासाठी ही फवारणी घेतली जाते. तर ह्या फवारणीचा तुम्ही बघून हे करू शकता आणि फवारणी घेऊन तुम्ही एकदा अनुभव घेऊ शकता का म्हणजे कसं ग्रोथ करतंय, कसं हे करतंय. कारण ह्या ह्या घटकामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आज बरंचसं उत्पन्न घेतलेलं आहे. तर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सांगणं आहे की ही फवारणी घ्यायची आहे आणि आपण जास्तीत जास्त उत्पन्न वाढायचं आहे. त्यासाठी पुन्हा एकदा सांगतो तर फ्लॉवर स्टॉक, चमत्कार, साप आणि कीटकनाशक तुम्ही त्याच्यामध्ये कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता. त्यासाठी ही फवारणी घ्यायची आहे आणि जास्तीत जास्त उत्पन्न वाढायचं आहे. धन्यवाद.